तू जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर मिसकन्सेप्शन्स तर मे बी खूप असतील, खूप होत्या. तर तुला सपोर्ट होता फॅमिलीचा? अतिशय. एक तर घरनं आई माहेरी तर होताच, कारण मोरलेस म्हणजे कला क्षेत्र आणि याच क्षेत्रातले माझे वडील पुस्तकाचं दुकान होतं आमचं 90 वर्ष जुनं, माझ्या आजोबांनी सुरू केलेलं. तर ते सगळं वातावरण होतंच. पण माझे सासरे बिझनेसमन होते, माझी सासू होममेकर होती आणि अत्यंत वेगळ्या वातावरणातलं ते घर होतं. पण ऋषिकेश म्हणजे माझा नवरा नाटकाच्या ग्रुपमध्येच आम्ही भेटलो. पण म्हणजे मला कायम माझ्या सासू सासऱ्यांविषयी, दीर जावेविषयी सगळीच आमची आणि खूप क्लोज फॅमिली आमची, तो जो एक विश्वास असतो ना की ही करते ना ते महत्वाचं आहे, आपल्याला जरी ते कळत नसेल तरी ते महत्वाचं आहे. तर त्यासाठी तिच्यावर तो विश्वास ठेवणं आणि तिला आवश्यक ती मुभा देणं, स्पेस देणं, कम्फर्ट देणं, हे त्यांनी फार सहज केलं. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, हे फॅक्टरी वगैरे झाल्यानंतरचा एक काळ, तेव्हा मी ते सुपारी घेणं म्हणतात, सुपारी करेक्ट वर्ड आहे. ते मी तेव्हा आता मी तर नाही घेत त्या. मी पण म्हणजे मला त्याच्याविषयी माझं वेगळं मत आहे, ते ठीक आहे. पण तेव्हा मी घ्यायचंय की आता ते दहीहंडीला रोज जायचं वगैरे, आणि रोज रात्री उशिरा एक गाडी कोणीतरी मला येऊन सोडायची. मग तो एक वेगळाच माणूस गाडीतनं उतरायचा, मग तो एक पाकिट द्यायचा, कॅश द्यायचा. तर माझे सासरे गच्चीत उभे असायचे असेच जेवण झाल्यानंतर, आणि ते बघायचे, हां घरी आली, एवढंच त्यांच्या मनात एवढंच यायचं की ती घरी आली आहे, पोचली आहे. त्यांनी मला कधीही विचारलं नाही की तू कुठे गेली होतीस, तुला कोणी सोडलं. आणि एकदा मी वर बघले, म्हणणार काका झोपला नाहीत अजून, असं आमचं बोलणं पण झालं. मी ऋषिकेशला म्हटलं की एकदाही विचारलं नाही का बाबांनी. तर त्यांचा इतका विश्वास, सासूचा सासऱ्यांचा इतका विश्वास आहे की ही बाहेर जर असेल 2-2:30 वाजेपर्यंत तर ती कामच करत होती. तर तुला ह्या विश्वासाने खूप बळ मिळतं. 100%. ते बळ मला, आणि मग प्रॅक्टिकली माझी मुलगी लहान होती तेव्हा, जेव्हा मी बाहेर असायचे तेव्हा माझी आई, माझी सासू, सगळे सासरे, सगळ्यांनीच खूप तो सपोर्ट सिस्टीम तर असतेच, ती तर कायम होती. पण तुम्हाला तो एक मानसिक बळ ना, ते तुमच्याकडे, आणि मग तुमच्यावरती जबाबदारी पण तुम्हाला असते की जर मी 10 तास माझ्या मुलीला ठेवून जात असेल तर मी त्या 10 तासाचा विनिमय कसा करते, मी काय करते त्या 10 तासात. तर हे मला खूप, आणि माझ्या सासू सासऱ्यांना या क्षेत्रातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर आमचं काहीतरी, मी तेव्हा असिस्ट करायचे रंगाला, मी पुरुष नावाची सिरियल करत होतो. ते काय 6 ते 6 जायचं, किवळ्याला शूटिंग करत होतो वगैरे. तर ऋषीची आई म्हटली, अगं आज गुढीपाडवा आहे पण. तर म्हणलं हो मावशी, पण गुढीपाडव्याला शूटिंगला सुट्टी नसते. अच्छा नसते का, बरं हरकत नाही. इतकं ते सहज सोपं झालं.